प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत पॅनल क्रमांक 3 शिवनगरी मोहने मनसे कार्यालयाच्या मागे असलेल्या इमारतीवर बेकायदेशीर तिसऱ्या माळ्यावर अनधिकृत रूम बांधण्याचे काम सुरू झाले आहे। मालक आणि ठेकेदार या दोघांवरती फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे। या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी हे SIR चे कारण देत फक्त बघायची भूमिका निभवत होते, त्यामुळे जयवंत चौधरी यांना निलंबित केले आहेत। नव्याने आलेल्या सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी शिवनगरी मोहने मनसे कार्यालयाच्या मागे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। अप्रभागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामांना पेव फुटला आहे। राजकीय हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांची बघायची भूमिका निभवत असल्याने पॅनल क्रमांक 3 प्रभागमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे उभारली जात आहेत। शिवनगरी मोहने मनसे कार्यालयाच्या मागे कोट या व्यक्तीने चक्क इमारतीवर 3 मजली इमारतीवर पुन्हा नव्याने अनधिकृत बांधकाम उभारण्याचे काम जोरात सुरू आहे। कोट हा महापालिकेचा जावई आहे का, त्यामुळे कोट यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही। जयवंत चौधरी यांना निलंबित केल्यानंतर अनधिकृत बांधकामावर कोण कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात होता, परंतु नव्याने आलेल्या सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले। कारण सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना अनधिकृत बांधकामाबद्दल विचारले असता ते फक्त बघतो कारवाई करतो, मला वेळ नाही असे उडवाउडवीचे उत्तर देत होते। तसेच मी SIR मध्ये व्यस्त आहे असे कारण देत असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे। अनधिकृत बांधकामाला अभय दिल्यामुळे ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यामुळे जयवंत चौधरी यांना बुधवारी तडकाफडकी निलंबित केले। नव्याने आलेल्या सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी कोर्ट यांच्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरती लवकरच कारवाई करणार असे आश्वासन सहाय्यक आयुक्त यांनी दिले। शिवनगरी मनसे कार्यालयाच्या मागे 3 मजली इमारतीवर पुन्हा नव्याने अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम केलं जात आहे। अधिकारी तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याने बांधकाम व्यावसायिकांचे आणि ठेकेदारांचे खिसे चांगलेच गरम होत आहेत। मोहने शिवनगरी मनसे कार्यालयाच्या मागे उभी राहिलेल्या इमारतीवर कारवाई होते का हे पाहावे लागणार आहे। कायदे फक्त गरिबांसाठी आहेत का असे बोलले जात आहे। शिवनगरीत सुरू असलेल्या बांधकामावरील तात्काळ कारवाई करून ठेकेदार यांच्यासह संबंधितांवर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करावी। अनधिकृत बांधकामामुळे कारवाई झाल्यास ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे, याला जबाबदार कोण राहणार आहे। विशाल वाघमारे, जनशक्ती, मोहने।